पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्येच निवडणूक लढणार आहेत। म्हणजेच दोन राष्ट्रवादीमध्येच ही लढत होणार असल्याने पुणे जिल्ह्यातील गड कोण राखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोणते आहेत ते 7 मतदारसंघ आणि त्या ठिकाणी कोणाचं पारडं जड आहे हेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रद्धा, तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा। 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना पुणे जिल्ह्यावर अजित पवार यांचे वर्चस्व कायम होते। दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, अण्णा बनसोडे, चेतन तुपे यांच्या रूपाने जिल्ह्यात अजित पवारांची एकहाती सत्ता होती। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार भाजप शिंदे सेनेच्या युतीत जाऊन सहभागी झाले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट झाले। अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्याच्या गडाला सुरुंग लावायला शरद पवार यांनी लोकसभेपासूनच सुरुवात केली। बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांची लढत झाली। त्यात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला। पक्षातून बाहेर पडल्याने अजित पवार यांच्याशी अंतर्गत वैर असल्याने नेत्यांसह आमदारांनी शरद पवार यांच्या बरोबर राहणे पसंत केले। शरद पवार यांना सहानुभूती मिळाल्याने खासदारांची संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक वाढली। त्यामुळे अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार यांच्याकडे जाण्यास इच्छुक होते। अनेकांनी पवार यांची भेट घेऊन इच्छाही व्यक्त केली। मात्र पवार यांनी पक्ष फोडून अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या विद्यमान आमदारांसाठी दारे बंद असल्याचे जाहीर केले। त्यामुळे अनेक आमदारांच्या मनात पवार यांच्या डावपेचांबाबत भीती निर्माण झाली। त्याचाच भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील 21 पैकी आतापर्यंत जाहीर झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या जागांपैकी 7 जागांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे राहिले। पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात खुद्द पुतण्या असलेल्या अजित पवार यांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार याला उमेदवारी देऊन शरद पवार यांनी मोठा डाव टाकलाय। त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे। शेजारी इंदापूरमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी दमदाटीची भाषा केली जात असल्याचा आरोप झालेल्या अजितदादांचे समर्थक दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात महायुतीत बाहेर पडलेल्या हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे त्या दोघांमध्ये लढत रंगतदार होण्याची चर्चा आहे। सोबतच हडपसरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पदरात पाडून घेत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली। त्या विरोधात विद्यमान आमदार चेतन तुपे यांना तर वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगणे यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे। त्या ठिकाणी टिंगणे विरुद्ध बापू पठार यांना उमेदवारी मिळाल्याने 2 राष्ट्रवादी गटात ही लढत होणार आहे। शिरूरमधून शरदचंद्र पवार पक्षाकडून अशोक पवार रिंगणात उतरले आहेत। या ठिकाणी शिवसेनेचा उभाटा गटाकडून अजित पवार गटात आलेले ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी मिळाली आहे। आंबेगाव तालुक्यात विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी दिल्याने एकेकाळचे त्यांचे कार्यकर्ते असलेले देवदत्त निकम यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे। तर जुन्नरमधून अतुल बेनके शरद पवार यांच्या संपर्कात सातत्याने होते। त्यांना पवार यांच्या पक्षाकडून लढण्याची इच्छा असल्याची चर्चा होती। मात्र अजित पवार यांच्या गटाने त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात सत्यशील शेरकर यांनी उमेदवारी मिळवली आहे। त्यामुळे त्या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे। एकूणच विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला सुरुंग लावायला शरद पवार यांनी खेळी खेळायला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या उमेदवारांचा पराभव करून पुणे जिल्ह्यात पुन्हा आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शरद पवार यांचा असणार आहे। या लढतीत अजित पवार पुण्याचा गड राखणार की शरद पवार भाकरी फिरवणार? तुमचं मत काय? खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।